आज आपल्या समोर जे माहितीचे स्रोत आहेत ते थोडे म्हणजे खूपच वेगळे आणि गुंतागुंतीचे आहेत. हो, हे बायबलमधील प्रकटीकरण या पुस्तकावर आधारित आहेत. त्यातल्या भविष्यकालीन घटनांचा एक अतिशय तपशीलवार आराखडाच आहे हा. बरोबर. यात 7 शिक्के, 7 करणे आणि तिसरं काय होतं? सोन्याची 7 पात्रे. हो, सोन्याची 7 पात्रे. या 3 मालिका कशा एकामागोमाग एक येतात, कशा एकमेकांमध्ये गुंतलेल्या आहेत, हे सगळं तख्त्यांच्या आणि नोंदींच्या स्वरूपात मांडलेलं आहे. आणि या स्रोतांचा उद्देश फक्त घटनांची यादी देणं नाहीये, तर त्यामागे एक रचना, एक क्रम दाखवणं आहे. म्हणजे जणू काही एका मोठ्या वैश्विक नाटकाचे 3 अंकच आपल्यासमोर उलगडले जात आहेत. अगदी. तर आपलं आजचं काम आहे की या सांकेतिक घटनांमागील तर्क आणि रचना समजून घेणे. चला तर मग या आराखड्यात जरा खोलवर शिरूया. सुरुवात करूया पहिल्या टप्प्यापासून. 7 शिक्के. बरोबर. या आराखड्यानुसार सगळी सुरुवात होते 7 शिक्के उघडण्याने. यातले पहिले 4 शिक्के तर खूप प्रसिद्ध आहेत. तेच नाव महाप्रलयाचे 4 घोडेस्वर. अगदी. 4 हॉर्समॅन ऑफ द अपोकॅलिप्स. हो, मी त्यांच्याबद्दल ऐकलं आहे. पहिला शिक्का उघडल्यावर एक पांढरा घोडा येतो. आपल्या स्रोतात त्याचा अर्थ मोठा भ्रम किंवा फसवणूक असा दिला आहे. म्हणजे सुरुवात युद्धाने नाही होत. नाही, तर एका मोठ्या फसवणुकीने होते. अगदी बरोबर. ही फसवणूक एका नेत्याच्या किंवा विचारधारेच्या रूपात असू शकते, जी लोकांना शांततेचं वचन देऊन आपल्या जाळ्यात ओढते. अच्छा. पण त्यानंतर लगेच दुसरा शिक्का उघडल्यावर येतो लाल घोडा. जो पृथ्वीवरून शांतता काढून घेतो. हो, आणि मोठ्या युद्धांना सुरुवात करतो. मग येतो काळा घोडा, तिसऱ्या शिक्क्यासोबत. आणि तो दुष्काळ आणतो. भीषण दुष्काळ आणि महागाई. या काळ्या घोड्याच्या बाबतीत आपल्या स्रोतांमध्ये एक लहानशी पण मला जरा विचित्र वाटलेली नोंद आहे. कोणती? त्यात म्हटलंय की दुष्काळात गहू आणि सातू महाग होतील, पण तेल आणि द्राक्षारस यांना इजा पोचू नका अशी आज्ञा दिली जाते. हे थोडं वेगळं नाही का? हो, आणि ही नोंद खरंच खूप विचार करायला लावणारी आहे. यावर 2 मुख्य प्रवाह आहेत. काही विश्लेषकांच्या मते तेल आणि द्राक्षरस ह्या त्या काळात चैनीच्या वस्तू होत्या. अच्छा. म्हणजे याचा अर्थ असा होतो की हा दुष्काळ सामान्य लोकांना, गरिबांना जास्त त्रास देईल, पण श्रीमंतांवर त्याचा फारसा परिणाम होणार नाही. म्हणजे सामाजिक विषमतेवर भाष्य आहे. हा. आणि दुसरा अर्थ? काही जण याचा आध्यात्मिक अर्थ लावतात, की भौतिक गोष्टींचा नाश होत असताना देवाच्या कृपेचे प्रतीक म्हणजे तेल आणि रक्ताचे प्रतीक म्हणजे द्राक्षरस, ह्या गोष्टी म्हणजे श्रद्धा सुरक्षित राहील. वाव. म्हणजे एका छोट्याशा वाक्यात इतका मोठा सामाजिक आणि आध्यात्मिक अर्थ दडलेला असू शकतो. बरोबर. आणि चौथा घोडेस्वर, तो तर सरळ सरळ मृत्यूचा प्रतीक आहे ना? हो, चौथा शिक्का उघडल्यावर फिक्क्या रंगाचा घोडा येतो, ज्यावर मृत्यू स्वार झालेला असतो. त्याला पृथ्वीवरच्या 1/4 लोकांचा नाश करण्याचा अधिकार दिला जातो. कशामुळे? तलवार, दुष्काळ, रोगराई आणि हिंस्र प्राणी. धक्कादायक आहे. हा. यानंतर काय होतं? 5वा शिक्का. 5वा शिक्का हा मानवांवर होणाऱ्या छळाबद्दल आहे. यात देवावर श्रद्धा ठेवणाऱ्या लोकांचा मोठ्या प्रमाणावर छळ होतो. त्यांना मारलं जातं. यालाच महाछळ म्हटलं आहे का? हो, बरोबर. आणि 6वा शिक्का उघडल्यावर तर निसर्गच कोलमडून पडतो. एक महाभयंकर भूकंप होतो. अच्छा. सूर्य काळा होतो, चंद्र रक्तासारखा लाल होतो आणि आकाशातून तारे जमिनीवर कोसळतात. म्हणजे अक्षरशः प्रलय. या सगळ्या गोंधळात कोणी वाचतं की नाही? इथेच एक महत्वाची गोष्ट घडते. या सर्वनाशाच्या दरम्यान इस्रायलच्या 12 वंशांमधून 1,44,000 लोकांना निवडलं जातं आणि त्यांच्या कपाळावर एक शिक्का मारला जातो. हा शिक्का त्यांना पुढे येणाऱ्या दैवी क्रोधापासून वाचवण्यासाठी असतो. म्हणजे ते देवाच्या संरक्षणात येतात. अगदी. ठीक आहे. म्हणजे 6व्या शिक्क्याने पृथ्वीवर अक्षरशः हाहाकार माजवला आहे. असं वाटतं की ह्यापेक्षा वाईट काय होऊ शकतं. पण गंमत म्हणजे 7वा शिक्का स्वतःला एक संकट नाहीये. नाही. तो पुढच्या 7 संकटांसाठी एक दार उघडतो. ही कल्पनाच खूप वेगळी आहे. अगदी. ही एखाद्या चक्रव्यूहासारखी रचना आहे. 7वा शिक्का उघडल्यावर कोणतीही विनाशकारी घटना घडत नाही. मग काय होतं? स्वर्गात अर्ध्या तासासाठी भयान शांतता पसरते. फक्त शांतता? हो, वादळापूर्वीची शांतता. या शांततेनंतर 7 देवदूतांना 7 करणे दिली जातात आणि इथून दुसऱ्या अंकाची सुरुवात होते. म्हणजे 7 करण्यांची मालिका. पण त्याआधी आणखी एक घटना घडते ना?
वेदीवरचा अग्नी पृथ्वीवर फेकला जातो, ज्यामुळे गडगडाट, विजा आणि भूकंप होतो. हो, आणि हे महत्वाचं आहे. हे एक चिन्ह आहे की मानवांच्या प्रार्थना ऐकल्या गेल्या आहेत आणि आता देव थेट हस्तक्षेप करणार आहे. अच्छा. मानवी समाजावर झाला तर करण्यांचा आघात थेट निसर्गावर होतो. हा पॅटर्न खरंच खूप रंजक आहे. पहिला करणा वाजल्यावर काय होतं? पहिला करणा वाजल्यावर गारा आणि अग्नी पृथ्वीवर फेकले जातात, ज्यामुळे 1/3 झाडं आणि सगळं हिरवं गवत जळून जातं. 1/3? हो. दुसरा करणा वाजल्यावर जळत्या डोंगरासारखी एक वस्तू समुद्रात फेकली जाते. आणि त्यामुळे 1/3 समुद्र रक्ताचा बनतो, 1/3 सागरी जीव मरतात आणि 1/3 जहाजं नष्ट होतात. म्हणजे अन्नसाखळीवर थेट हल्ला. आणि तिसरा करणा? तिसरा करणा वाजल्यावर कडू तारा म्हणजे वर्मवूड नावाचा एक मोठा जळता तारा नद्या आणि झऱ्यांवर पडतो. वर्मवूड? हो. यामुळे 1/3 पिण्याचं पाणी इतकं कडू आणि विषारी होतं की ते प्यायल्याने अनेक लोक मरतात. अरे देवा. आणि चौथा करणा तर थेट आकाशावर आघात करतो. सूर्यचंद्र आणि ताऱ्यांचा 1/3 प्रकाश नाहीसा होतो. कल्पनाच करवत नाही. दिवस आणि रात्र दोन्ही नेहमीपेक्षा जास्त अंधारलेले असतील. याचा एकत्रित परिणाम तर भयंकर असेल. अन्न, पाणी, प्रकाश सगळ्याच गोष्टींवर आघात. बरोबर. ही परिस्थिती शिक्क्यांच्या काळात आलेल्या दुष्काळापेक्षा कित्येक पटीने गंभीर असेल. आणि इथून पुढे परिस्थिती आणखी बिघडते. कारण शेवटचे 3 करणे हे 3 मोठे अनर्थ आहेत. अगदी 3 woes. पहिला अनर्थ कोणता आहे? 5वा करणा वाजल्यावर पहिला अनर्थ येतो. पाताळाचा दरवाजा उघडला जातो आणि त्यातून धुराचे लोट बाहेर येतात. त्या धुरांमधून टोळांसारखे दिसणारे पण विंचवासारखी नांगी असलेले विचित्र प्राणी बाहेर येतात. आणि ते काय करतात? त्यांना माणसांना मारण्याची नाही, पण 5 महिन्यांपर्यंत असह्य वेदना देण्याची परवानगी दिली जाते. पण यातही एक अट आहे नाही का? ते फक्त त्या लोकांना त्रास देऊ शकतात ज्यांच्या कपाळावर देवाचा शिक्का नाहीये. बरोबर. म्हणजे ते 1,44,000 लोक यातूनही सुरक्षित राहतात. अगदी. देवाचं संरक्षण आणि देवाचा क्रोध यातला फरक इथे स्पष्ट दिसतो. यानंतर येतो दुसरा अनर्थ म्हणजे 6वा करणा, आणि तो खूपच गुंतागुंतीचा आहे. थांबा, मला याबद्दल जरा जास्त जाणून घ्यायचंय. आपल्या स्रोतांमध्ये याबद्दल बरीच माहिती आहे. यात म्हटले की युफ्रेटिस नदीजवळ बांधलेल्या 4 देवदूतांना सोडलं जातं. हो, जे 20 कोटींच्या सैन्याचं नेतृत्व करतात. 20 कोटी? आणि ते 1/3 मानवांना ठार मारतात. हो, आणि या अनर्थाचा फक्त एक भाग आहे. याच काळात म्हणजे साधारणपणे 42 महिने 3.5 वर्ष? हो, याच काळात एक दुसरी मोठी घटना घडत असते. ती म्हणजे श्वापदाचं राज्य, द बीस्ट. 1 मिनिट. इथे श्वापद म्हणजे नेमकं काय? हा कुणी व्यक्ती आहे की कोणत्या तरी सत्तेचं प्रतीक? या आराखड्यानुसार श्वापद हे एका अशा जागतिक देवविरोधी सत्तेचं प्रतीक आहे, जी लोकांना देवाची उपासना करण्यापासून थांबून स्वतःची पूजा करायला लावते. अच्छा. हे एका कॅरिझमॅटिक नेत्याच्या रूपात किंवा एका संपूर्ण राजकीय धार्मिक प्रणालीच्या रूपात असू शकतं. याच काळात श्रद्धावानांचा मोठा छळ होतो. म्हणजे एकाच वेळी हे 20 कोटींचं सैन्य लोकांची हत्या करतंय आणि त्याच काळात हे श्वापदाचं राज्य पण सुरू आहे. हो, ज्यात धार्मिक छळ होतोय. या दोन्ही घटनांचा एकमेकांशी काही संबंध आहे की हे 2 वेगळे आघात आहेत? हा चांगला प्रश्न आहे. या आराखड्यात हे स्पष्टपणे जोडलेलं नाही, पण दोन्ही घटना 6व्या करणाच्या काळातच घडतात. याचा अर्थ असा लावला जातो की हा काळ अनागोंदी, युद्ध आणि तीव्र धार्मिक छळाचा असेल. आणि यानंतर येतो 7वा करणा, जो तिसरा अनर्थ आहे. बरोबर. 7वा करणा वाजल्यावर स्वर्गात मोठ्या आवाजात घोषणा होते की जगाचे राज्य आता आपल्या प्रभूचे आणि त्याच्या ख्रिस्ताचे झाले आहे. म्हणजे ही एका नव्या युगाची सुरुवात आहे. हो, पण याच घोषणेसोबत शेवटच्या 7 शिक्षांची सुरुवात होते. 3ऱ्या अंकाची, म्हणजे सोन्याची 7 पात्रे. आणि इथेच पहिले पुनरुत्थान होतं. पहिले पुनरुत्थान म्हणजे हे सर्वांसाठी नाही का? याचा नेमका अर्थ काय आहे या आराखड्यात? या दस्तावेजानुसार हे पुनरुत्थान फक्त त्या लोकांसाठी आहे ज्यांनी श्वापदाच्या छळादरम्यान आपला जीव गमावला, म्हणजे जे हौतात्म्य पत्करतात. अच्छा, म्हणजे हे त्यांना देण्यात येणारं एक विशेष बक्षीस आहे. हो, असं मानलं जातं. समजलं. तर आता आपण शेवटच्या आणि सर्वात विनाशकारी मालिकेकडे आलो आहोत. सोन्याची 7 पात्रे. या शिक्षा आधीच्या शिक्षांपेक्षा वेगळ्या कशा आहेत? यात 2 मोठे फरक आहेत. पहिला, आधीच्या शिक्षांमध्ये 1/3 भागावर परिणाम होत होता. हो.
पण आता देवाचा क्रोध संपूर्ण सृष्टीवर ओतला जातो. आणि दुसरा फरक म्हणजे या शिक्षा खूप जलद आणि तीव्र आहेत. यात कोणतीही सवलत नाही. याची काही उदाहरणं? पहिलं पात्र ओतल्यावर श्वापदाची उपासना करणाऱ्या लोकांना त्वचेचे भयंकर आणि वेदनादायी रोग होतात. दुसरं पात्र समुद्रावर ओतल्यावर संपूर्ण समुद्र रक्ताचा बनतो आणि त्यातील प्रत्येक जीव मरतो. तिसरं पात्र नद्या आणि झऱ्यांवर ओतल्यावर तेही रक्ताचे बनतात. म्हणजे पिण्याचा पाण्याचा प्रश्न संपला. पण यानंतर तर गोष्टी आणखीच विचित्र होतात. चौथं पात्र सूर्यावर ओतलं जातं. हो, आणि सूर्याला लोकांना उष्णतेने जाळण्याची शक्ती दिली जाते. काय सांगताय? आणि लोक उष्णतेने भाजून निघतात. पण इथे एक धक्कादायक गोष्ट नमूद केली आहे. कोणती? इतकं सगळं सोसूनही लोक पश्चाताप करत नाहीत, उलट देवाला दोष देतात. त्यानंतर पाचवं पात्र श्वापदाच्या राज्यावर ओतलं जातं, ज्यामुळेच इथे पूर्ण अंधार पसरतो आणि लोक वेदनेने आपली जीभ चावतात. पण हे थोडं विचित्र नाही का? इतका विनाश झाल्यानंतर ज्यांनी हे सगळं सहन केलं ते अजूनही पश्चाताप करत नाहीत. मानवी स्वभावानुसार हे पटत नाहीये. बरोबर. आणि हाच या आराखड्यातील एक महत्त्वाचा मुद्दा आहे. यातून हे सुचवायचं आहे की काही लोकांची मनं इतकी कठीण झालेली असतात की कोणत्याही शिक्षेमुळे ती बदलत नाहीत. अच्छा. यानंतर सहावं पात्र युफ्रेटिस नदीवर ओतलं जातं, ज्यामुळे ती पूर्णपणे सुकते. युफ्रेटिस नदी पुन्हा आली. 6व्या करण्याच्या वेळीही तिचा उल्लेख होता. अगदी. ती सुकल्यामुळे पूर्वेकडील राजांना आणि त्यांच्या सैन्याला आर्मागेडॉन नावाच्या ठिकाणी अंतिम युद्धासाठी एकत्र यायला मार्ग मोकळा होतो. आणि मग येतं शेवटचं 7वं पात्र. त्याने काय होतं? 7वं पात्र हवेत ओतल्यावर स्वर्गातून एक मोठा आवाज येतो, पूर्ण झाले. आणि त्यानंतर मानवजातीच्या इतिहासातील सर्वात मोठा भूकंप होतो. सर्वात मोठा? इतका मोठा की जगातली सर्व शहरे कोसळतात, बेटे नाहीशी होतात आणि पर्वत सपाट होतात. याच वेळी महान बॅबिलॉन या शहराचा संपूर्ण नाश होतो. इथे महान बॅबिलॉन म्हणजे काय? हे खरं शहर आहे की प्रतीक? या आराखड्यात महान बॅबिलॉन हे सर्व प्रकारच्या भ्रष्टाचाराचे, लोभाचे आणि देवविरोधी जागतिक व्यवस्थेचं प्रतीक आहे. तिचा नाश म्हणजे त्या संपूर्ण व्यवस्थेचा अंत. ठीक आहे, तर आपण एका पॅटर्नमध्ये पुढे गेलो. शिक्के मानवी समाजावर परिणाम करतात. युद्ध, दुष्काळ, मृत्यू. दुसरी मालिका करणे, पर्यावरणाला लक्ष करते. झाडे, समुद्र, पाणी, आकाश. आणि तिसरी पात्रे, ही थेट आणि संपूर्ण दैवी शिक्षा आहे. बरोबर. जणू काही देवाची सहनशीलता संपत चालल्याचे हे टप्पे आहेत. आणि यात आणखी एक पॅटर्न आहे जो आपल्या स्रोतांमध्ये अधोरेखित केलाय. तो कोणता? 7वा शिक्का उघडल्यावर, 7वा करणा वाजल्यावर आणि 7वे पात्र उतल्यावर या तिन्ही घटनांच्या शेवटी गडगडाट, विजा आणि भूकंप होतो. खरंच की हा योगायोग नसावा. नाही. याचा अर्थ असा लावला गेला आहे की या प्रत्येक मोठ्या टप्प्याच्या शेवटी सृष्टी न्याय निवाड्यासाठी देवाच्या सिंहासनाच्या अधिक जवळ येत आहे. प्रत्येक मालिकेचा शेवट हा पुढच्या अधिक तीव्र मालिकेची सुरुवात करतो आणि प्रत्येक वेळी तो देवाच्या अंतिम न्यायाच्या जवळ घेऊन जातो. म्हणजे हा निव्वळ घटनांचा क्रम नाहीये, तर त्यात एक आध्यात्मिक प्रगती किंवा देवाच्या न्यायाकडे जाणारा प्रवास दडलेला आहे. अगदी. तर या संपूर्ण माहितीचा आढावा घेतला तर एक स्पष्ट रचना दिसते. हा एक वाढत जाणारा टप्प्याटप्प्याने होणारा घटनाक्रम आहे, जो एका फसवणुकीने सुरू होतो आणि संपूर्ण नाशात संपतो. मग या सगळ्याचा अर्थ काय आहे? या स्रोताचा मुख्य उद्देश एका अत्यंत सांकेतिक आणि गुंतागुंतीच्या धार्मिक ग्रंथातून एक सुसंगत आणि क्रमवार आराखडा तयार करणे आहे. यात दैवी न्याय, छळ, सहनशीलता आणि अंतिम मुक्ती यांसारख्या मोठ्या संकल्पनांना एका विशिष्ट वेळेच्या चौकटीत बसवण्याचा प्रयत्न केलाय. जेणेकरून वाचणाऱ्याला या क्लिष्ट भविष्यवाण्यांमध्ये एक प्रकारची सुसूत्रता आणि तर्क दिसावा. बरोबर. खरंय, या आराखड्यातून एक गोष्ट स्पष्ट होते की प्रत्येक घटनेला एक विशिष्ट स्थान आणि कारण आहे. पण यावर विचार करण्यासाठी एक अंतिम प्रश्न असा आहे की एखाद्या भविष्यकालीन घटनेचा इतका तपशीलदार आणि संरचित क्रम लावण्याचा हा जो प्रयत्न आहे, तो आपल्याला त्या मूळ ग्रंथाबद्दल कमी, पण त्याचा अर्थ लावणाऱ्या मानवी प्रवृत्तीबद्दल जास्त काही सांगतो का? आपल्याला प्रत्येक गोष्टीत एक पॅटर्न, एक क्रम आणि एक तर्क शोधण्याची गरज का वाटते? विशेषतः जेव्हा गोष्टी अनागोंदी आणि अनिश्चिततेने भरलेल्या असतात.